नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कुंभोजमध्ये पाणी प्रदूषण आणि ढासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। सर्दी, ताप, खोकला वाढले, मलेरिया, डेंग्यूचा धोका निर्माण। अवकाळी पावसामुळे कुंभोज गावात नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी बेचव व दूषित झाले आहे। परिणामी गावातील नागरिकांमध्ये सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे। दूषित पाणी पिल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण आजारी पडत असून ही चिंताजनक बाब बनली आहे। तसेच गावातील अनेक भागात गटारींचे पाणी साचल्यामुळे ढासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे। त्यामुळे मलेरिया व डेंग्यू सारख्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून गावात ढासांची धूर फवारणी करणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे सर्दी, ताप व खोकल्यासारख्या लक्षणांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या उपचारासाठी कुंभोज आरोग्य विभागाने तात्काळ आरोग्य शिबिराचे आयोजन करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। कुंभोज गावचे रहिवासी आहोत आम्ही। जय हिंद चौक, माळभाग, कुंभोज देव मंदिर रोडच्या अलीकडे राहतोय। पण ही गटर आहे ना, ही गटर जी वाहत नाही, जे वरून घाण पाणी येते सगळे येते ते पूर्ण तटलं जातं। इथं तटल्यामुळे डासा जास्त प्रमाणात होते। ग्रामपंचायत याची नोंद घेत नाही किंवा घाण काढत नाही। एक वर्ष किंवा 1.5 वर्ष म्हटलं तरी इकडे लक्ष देत नाही की घाण काढायचं किंवा काय बघायचं असं ते। त्यामुळे ते डासांचा त्रास आमच्या मुलांना किंवा आम्हाला खूप व्हायला आहे। त्यामुळे त्यांनी याची औषध फवारणी करून, औषध फवारणी तर कधीच करत नाहीत, संध्याकाळचं डासा बसून देत नाहीत आणि यांनी काय नोंद दक्षता घ्यावी। डासाचा काय उपाय? अगोदर तर आमच्या एक दारात ते गटारचा डबरा झाला आहे। त्या डबऱ्याचं तर आता 4 वर्ष झालं करतो व्यवस्थित गटार दुसरी करतो, ती तर तयार केलीच नाही। पण डासाचं सुद्धा पाणी, गटारीचं पाणीसुद्धा जाऊ शकत नाही। आणि ते काय घाण एक वर्ष, 6 महिन्याला असं काय उरूस येऊ दे, काय बी प्रोग्राम येऊ दे, तरी ते काढू शकत नाही पंचायत। मग 6 महिने येत नाहीत गटर काढायला, इथं रोज गल्लीत भांडणं होत्यात गटर सटणे। मग काय करायचं? पंचायतीवर लक्ष देत नाहीत। मग त्यांनी स्वच्छता करायला पाहिजे। मच्छर चावून आम्हाला इथं घरात बसायला नको झाले। अगोदर आमची घरं पडकी सडकी आहेत। तक्रार घेऊन जातात पंचायतमध्ये। कशाबद्दल तक्रार? हे गटर काढायला येत नाहीत म्हणून। घरातले पाणी सगळं आमच्या गटर काढा येत नाहीत, लवकर येत नाहीत। मग काढायचं सांगितल्यानंतर अर्ज केलाय, सांगितल्यावर पण येत नाहीत। मग ते सांगितल्यावर कुठले 8-15 दिवसांनी येतात। 8-15 दिवसांनी? होय। मग ती येऊन स्वच्छता करून जातात, तरी बघ निम्म काढतात निम्म ठेवतात। त्यावेळी लक्ष दिले तर बरं, नाहीतर आम्ही ह्यावेळी मतदानच करत नाही। ते बसू ढासाले झाल्यात आमच्यात। काय ग्रामपंचायत काय झोपल्या काय, ते चाट नाहीत, भरून नेत नाही। ती काढलेली गटर तर काढायची येत नाही। साफ गटर काढलेली ती भरून नेली नाही, ती अजून बोंबलत पडलंय तिथं। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।